दिले तू मला मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतो की आता जी काही शौर्याची परिस्थिती असते त्यामुळे सगळ्यांनाच रडू येत असतं. खास करून शौर्याच्या दोन्ही बहिणी रडत असतात, कारण त्यांना असं वाटत असतं की शौर्य या अवस्थेत 2 दिवस जेव्हा होता तेव्हा त्यांची काय हालत झाली होती, तो सगळा दिवस त्यांना आठवू लागतो आणि त्यामुळेच आता त्यांना त्रास होत असतो. आणि जेव्हा त्यांना या सगळ्याचा त्रास होतो ना, तेव्हा त्या रडत असतात आणि त्या म्हणत असतात की दादा, तुझी हालत 2 दिवस जी काही बेकार होती ना, तेव्हा ना काही सुधरत नव्हतं, काही सुचतही नव्हतं, पण आता आता बरं वाटतंय जरा तुला असं बघून. आणि त्याच वेळेला त्या मिठी मारायला जात असतात, पण आदित्य त्यांना थांबवतो. तर दुसरीकडे मात्र आता आजी ही शौर्यला व्यवस्थित झोपायला सांगते, कारण तू आता गोळ्या घेतल्यात म्हटल्यावर तुला तर झोप येणार, असंही आता आजी म्हणते. त्यानंतर शौर्यला ऊर्जाबद्दल प्रश्न पडलेला असतो, पण आजी आता त्याला म्हणते की बघ, ऊर्जा काही इथे येणं शक्य नाही आहे, तुलाही माहिती आहे, कारण आता ऊर्जा या घरात येणंच पॉसिबल नाही आहे, हेही आता आजीनं सांगितलेलं असतं. आजी या सगळ्या गोष्टी सांगते आणि त्यानंतर शौर्य मात्र आजीला म्हणतो, पण तिच्या मनात बहुतेक गैरसमज निर्माण झाला आहे. मग आजी म्हणते की हो, झाला असेल गैरसमज निर्माण, पण बघूया त्यावर काही मार्ग निघतोय का, मी आहे ना, मी करेन मॅनेज. आणि तसंही तू आता गोळ्या घेतल्यास तर आराम कर, तुला झोप येणार त्या गोळ्यांनी. मग तोही विचारतो की का गं आजी, ह्या गोळ्यांनी झोप येते? अगं अरे, मलाही कळत नाही, पण काय आहे ना की झोपेच्या गोळ्या यासाठी देतात की आराम करायला मिळायला हवा पेशंटला, कारण तसंही तू काही आराम वगैरे करणार नाही आहेस ना, म्हणून तुला तशा गोळ्या दिल्या असतील डॉक्टरांनी, असंही आता सांगितलं जातं. मग शौर्य म्हणतो बरं ठीक आहे, मला खूपच झोप येते, मी झोपतो, असं बोलून आता शौर्य जो आहे तो झोपायला घेतो. मग आता आजीही त्याला समजावते वगैरे आणि खाली जाते, कारण शौर्याच्या बाबतीत सगळं काही आता आजीला खाली जाऊन बोलायचं होतं आणि त्याचसाठी आजी आता खाली गेलेली होती. दुसरीकडे आता पाहायला मिळतं की सगळेच जण खाली तयारीत असतात आजीकडनं सगळं सत्य ऐकून घेण्यासाठी. मग आता जेव्हा कुमुदिनी आजी खाली येते तेव्हा कुमुदिनी आजीला विचारलं जातं की आम्हाला जरा तुझ्याशी बोलायचं आहे, योग्य वेळ आहे का? त्यावर आता शौर्य झोपलाय तर आता मला तर बोलायचंच आहे, मी तर विषयाला हात घालणारच आहे, असं देखील इथे असणारी ही विजया आता बोलू लागते. विजयाने असं म्हटल्याबरोबर विजयाला विचारलं जातं. विजया म्हणते की मला ना जरा शौर्य आणि ऊर्जाबद्दल विचारायचं होतं, हॉस्पिटलमध्ये जे काही सुरू होतं ना त्याबद्दल मला जाणून घ्यायचं आहे, असं देखील आता आजीला म्हटलं जातं. आजी म्हणत असते की सगळ्या गोष्टी कळतील तुम्हाला, मी एक एक करून सगळं काही सांगते, असंही आता आजीने म्हटलेलं होतं. आजी जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलते ना, तेव्हा मात्र आता इकडे हर्षवर्धन आणि त्याचसोबत विजयाला सुद्धा हेच हवं असतं की नेमकं ऊर्जाचं आणि त्याचसोबत त्या शौर्याचं काय नातं आहे, सांगताय तुम्ही की आम्ही तुम्हाला विचारू? त्यावर कुमुदिनी म्हणते की या सगळ्या गोष्टी मी स्वतःहूनच तुम्हाला सांगणार आहे, तुम्हाला विचारायची मला गरजही नाही, कारण मी स्वतः ठरवलं होतं की जेव्हा शौर्य पूर्ण बरा होऊन घरी येईल तेव्हा या सगळ्याचा जो काही किडा आहे तुमच्या डोक्यामध्ये सुरू, तो मी सोडवणार. आणि त्याचसाठी तर खरं मी इथपर्यंत आलेली आहे. मी ऊर्जा शिंदेबद्दल आता तुमच्याशी बोलणार आहे. त्यावर दिव्या म्हणते की तुम्ही त्याच ऊर्जा शिंदेबद्दल बोलताय का, म्हणजे माझी बहीण ऊर्जा शिंदे तिच्याबद्दल? त्यावर आता आजी म्हणतात की हो, मी ऊर्जा शिंदेबद्दलच बोलते. ऊर्जा शिंदे आणि त्याचसोबत शौर्य या दोघांचंही एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे. ही गोष्ट जेव्हा आता समजते तेव्हा सगळ्या घरातल्यांना धक्का बसतो, खास करून विजयालासुद्धा. विजय आता भडकून बोलत असते की आई, तुम्ही काय बोलताय, तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? त्यावर मात्र जे खरं आहे आणि जे सत्य आहे ना तेच मी तुम्हाला सांगते, असंही आता आजी जी आहे ती बोलत असते. पण दिव्याच्या चेहऱ्यावरचे रंग मात्र आता उडून गेलेले असतात. ती आता पाहतच राहते. तिला आता सुधरत नसतं की आपली बहीण या घरात लग्न करून येणारे ही गोष्ट. इकडे आता ऊर्जा देखील आपल्या घरात कामं करत असते, पण त्याच वेळेला काही प्रश्न जे आहेत ते मात्र आता पडलेले असतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं पूर्वाला हवी असतात. आणि यासाठी पूर्वा आता तिला विचारत असते. पूर्वा तिला म्हणते की सांग, काय नेमकी गडबड आहे ते, जोपर्यंत तू काही बोलत नाही आहेस ना तोपर्यंत
मला कसं कळणार आहे? तू मध्येच तुझ्या लग्नाचा विषय का काढला? म्हणजे तुझं लग्न त्याच्यासोबत होऊ शकत नाही हे विषय तू का म्हणून काढलेस याचं कारण मला हवं आहे. ऊर्जा आता शांत असते. ऊर्जा आपलं काम करायला निघालेली असते, पण त्याच वेळेला पूर्वा तिला कामही करू देत नाही. तिला म्हणत असते की मला मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळायलाच हवी, मला दे उत्तरं. असं बोलूनच आता पूर्वा ऊर्जाच्या मागे लागते. पूर्वा ऊर्जाला म्हणत असते की मला सांग ना, मला सांग नेमकं काय झालं आहे ते. मला जर गोष्टी कळतील तरच तर समजेल ना. मग आता जेव्हा विचारलं जातं ना, तेव्हा मात्र आता इकडे ऊर्जा शांत असते. पूर्वा ऊर्जाला म्हणते की तू काल हॉस्पिटलमधून आलीस आणि अचानक विषय का बरं काढलास लग्नाचा, की तुझं आणि शौर्याचं लग्न होऊ शकत नाही म्हणून नेमकं काय घडलं आहे हे तर मला जाणून घ्यायचंच आहे, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता ऊर्जाला आपलं तोंड उघडावंच लागतं आणि ऊर्जाला आता आपल्या आईला सत्य परिस्थिती सांगावीच लागणार असते. आणि त्यामुळेच आता ऊर्जा म्हणत असते की खरं तर मी हे यासाठी बोलले कारण शौर्याचं ऑलरेडी लग्न ठरलेलं आहे. आणि मग ही गोष्ट तुला कशी काय कळली हा सुद्धा पूर्वाचा प्रश्न असतो. कारण पूर्वाने जेव्हा शौर्य एवढा आजारी होता तेव्हा बघितलं होतं की ऊर्जाची काय अवस्था होती ते. तर दुसरीकडे आता पाहायला मिळतं हर्षवर्धन हा म्हणत असतो की हे सगळं प्रेम प्रकरण कधीपासून सुरू आहे याचं उत्तर आहे का तुमच्याकडे. त्यावर मात्र आता म्हटलं जातं की कसलं प्रेम प्रकरण आणि कसलं काय. मी काही झालं ना तरी ऊर्जा शिंदे या मुलीला ॲक्सेप्ट करणार नाही म्हणजे नाही. कारण ऊर्जा शिंदे ही माझ्यासाठी एक वेगळी आहे आणि हे चॅप्टर मी केव्हाच क्लोज केलेलं आहे. पण आता इकडे आदित्यही म्हणत असतो की आई जरा तू समजून घे ना काही गोष्टी. पण आता आदित्य जे काही गोष्टी बोलत असतो ना तेव्हा मात्र आता त्याला विजया शांत करते आणि कुमुदिनीला वर ती म्हणत असते की मला ना काही गोष्टी मुळात कळल्याच नाही आहेत की नेमकं काय झालेलं आहे. आजी म्हणत असते की तुम्हाला गोष्टी कळत नसतील पण मी तुम्हाला सांगते की ऊर्जा आणि शौर्याचं एकमेकांवर प्रेम आहे. मध्यंतरी तुला चांगलंच माहिती आहे की शौर्य आजारी पडला होता आणि तेव्हा शौर्य आजारी पडला होता त्याला एकमेव कारण हेच होतं की ऊर्जाने त्याच्यापासून लांब जाणं आणि त्यामुळे त्याची ही अवस्था झाली होती. त्यामुळे आता कोणतीही गोष्ट करताना ना 10 वेळा विचार करा आणि मगच निर्णय घ्या असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे. ऊर्जा शिंदे त्याच्या आयुष्यात नव्हती म्हणून तो आजारी पडलाय. काही गोष्टींचा या सगळ्याशी काही ताळमेळ नाही आहे. उगाचे ना तुम्ही ह्या गोष्टींना आई ताणू नका. परंतु तरीसुद्धा कुमुदिनी म्हणते की जी खरी गोष्ट आहे ना तेच मी सांगते. त्याच वेळेला कुमुदिनी आता हॉस्पिटलमध्ये घडलेला प्रकारही सांगते. त्याच वेळेला विजया भडकलेली असते. विजया म्हणते की ऊर्जाला या घरात आणणं शक्यच नाही कारण ऑलरेडी या आदित्यची बायको म्हणून ऊर्जाचीच बहीण दिव्या या घरात आहे आणि ही सुद्धा त्या चाळीतलीच आहे. आपल्या घरात कोणतीही मुलगी चाळीतली चालणार नाही. जी आपल्या घराला स्टेटसला सूट होईल अशीच मुलगी मला या घरात आणायची आहे. त्यावर मात्र आता ऊर्जाबद्दलच आजी म्हणत असते की तुला माहिती आहे आपला शौर्य कोमात होता. तो बाहेर येणं अशक्य होतं पण त्या परिस्थितीतसुद्धा तो त्या सगळ्यातून बाहेर कसा आला त्याचं कारण एकमेव जे आहे ते फक्त ऊर्जा शिंदे आहे. ऊर्जा शिंदे हॉस्पिटलमध्ये आली आणि सगळीच जादू झाली. डॉक्टर जरी बोलत असले की हे सगळं मिरॅकल आहे पण यामागे सुद्धा आपल्या ऊर्जाचाच हात आहे. म्हणजे ऊर्जा तिथे आली आणि त्याच्याशी बोलली त्यामुळेच तो बरा झाला. या गोष्टी काही गेल्या तू विसरू शकत नाही असंही आता म्हटलं जातं. पण आता या सगळ्या गोष्टींवर माझा विश्वास नाही कारण डॉक्टरांनी भरपूर ट्रीटमेंट केल्या होत्या आणि त्या ट्रीटमेंटमुळेच तो बरा झालेला आहे असं देखील आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र तुम्हाला काही समजायचे ते समजा. पण माझा विचार पक्का झालेला आहे की शौर्य आणि ऊर्जा हे दोघंही एकमेकांपासून लांब राहू शकत नाही म्हणून त्या दोघांनाही एकत्र आणणं खूपच गरजेचं आहे असं देखील आता सांगितलं जातं.
आणि जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र आता इकडे कुमुदिनी आजीने तिचा विचार जो काही आहे तो स्पष्ट आणि व्यवस्थितपणे मांडलेला असतो. तर दुसरीकडे आता ऊर्जाने सांगितलेलं असतं की शौर्याचं लग्न ठरलेलं आहे. ही गोष्ट जेव्हा आता पूर्वाला सुद्धा समजते तेव्हा पूर्वाच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. पूर्वा आता विचारते की या सगळ्या गोष्टी तुला कशा काय माहिती. त्यावर ऊर्जा सांगत असते की खरं तर मलाही या गोष्टी माहीत नव्हत्या. मी आता हॉस्पिटलमध्ये होते आणि त्याच वेळेला ती मुलगी तिथे आली. त्या मुलीचं नाव काय माहिती आहे का? नाही, मला त्या मुलीचं नाव वगैरे काहीच माहीत नाही. मी फक्त तिथे गेले होते तेव्हा माझ्या नजरेसमोर ती आली आणि तेव्हा तिच्या बोलण्यावरनं मला समजलं की ते दोघांचंही लग्न ठरलेलं आहे म्हणून. मग आता ऊर्जाला पूर्वा म्हणत असते की तिचं आणि त्याचं लग्न ठरलेलं आहे. मग मला एक गोष्ट सांग, शौर्य एवढे दिवस जे काही वागत होता ते नाटकच होतं म्हणजे तर. पण आता ऊर्जा म्हणत असते की नाही आई, मला शौर्यावर पूर्ण विश्वास आहे. शौर्य कोणतंही नाटक करत नव्हता. जे खरं होतं त्यांनी आपल्यासमोर मांडलेलं आहे. म्हणजेच तुला सांगते की आतापर्यंत तो आपली मदत करत होता. आपल्याला असं वाटत होतं की तो हर्षवर्धनसाठी काम करत होता, पण ते तसं नाही आहे. तो मनापासून माझ्यावर प्रेम करतो आणि म्हणूनच तो माझ्यासाठी हे सगळं काही करत होता. असं देखील आता ऊर्जा जी आहे ती आपल्या आईला समजावून सांगू लागते. मग आता मला एक गोष्ट सांग की त्याचं जर लग्न ठरलेलं आहे तर त्याची आजी आपल्याकडे ते शगुनाचं ताट वगैरे घेऊन कशी काय आली होती लग्नाची मागणी घालायला. त्यावर मात्र आता ऊर्जा म्हणते की खरंच आई, मलाही माहीत नाही, पण त्या मुलीला जेव्हा मी बघितलं तेव्हा मला कळलं की ती ज्या भावनेने त्याच्याकडे बघत होती त्याच्यामुळे तिचं त्याच्यावर प्रेम आहे, जरी शौर्याचं नसलं तरीसुद्धा. पण मग शगुनाचं ताट घेऊन आल्यामागचं कारण काय होतं, म्हणजे आजीला नेमकं काय सांगायचं होतं, ह्या काही गोष्टी कळल्याच नाही. दुसरीकडे आता इकडे ऊर्जा शिंदेबद्दलच चर्चा होत असते शिर्केंच्या घरामध्ये. म्हणजे त्यांचं डिस्कशन सुरू असतं की ऊर्जा शिंदे तिथे आली होती आणि ते दोघंही जण एकमेकांच्याच बाजूला बसले होते. पण ऊर्जा शिंदे आणि त्याचसोबत शौर्य या दोघांच्याही डोळ्यामध्ये परकेपणा दिसत नव्हता, असं देखील अर्पिता आता हॉस्पिटलमधला प्रसंग सांगू लागते. मग त्याच वेळेला शिर्केही विचार करतात की दुश्मनाची मुलगी म्हणजे तिने ॲडमिट केलं तोपर्यंत ठीक होतं, पण पुढे ह्यांची एवढी जवळ म्हणजे नक्कीच पाणी कुठेतरी मुरतंय. तू एक काम कर, तू घरी जा आणि तिथे जाऊन सगळ्याची शहानिशा करून घे. या सगळ्या गोष्टींना आता शिर्के अर्पिताला सांगत असतात. पण अर्पिता आता या सगळ्याला नकार देते आणि म्हणत असते की मी सॉरी, पण मी या सगळ्या गोष्टींचा काही पाठपुरावा करणार नाही आहे, कारण माझा विचार पक्का झाला आहे. उगाच आहे ना, मला ह्यामध्ये काही प्रॉब्लेम्स आणायचे नाही आहेत, कारण मला आता फक्त शौर्यासाठी लक्ष द्यायचं आहे, शौर्याला बरं करायचं आहे या सगळ्यातना, कारण माझं शौर्यावर प्रेम आहे आणि शौर्यासाठी मी काहीही करू शकते, असं देखील ती आता शिर्केंना सांगत असते. आणि त्यामुळे ना मी कोणतेही स्टंटबाजी जाऊन तिथे करणार नाही आहे, जेणेकरून शौर्याला माझा राग येईल. उलट आहे ना, तिच्याबद्दल काही वाटत नसेल त्याला, मलाच उगाच मनामध्ये शंका येतात, म्हणून त्या शंका आपल्या मी बोलून दाखवल्या, असंही आता म्हटलं जातं. पण शिर्केंच्या मनामध्ये या सगळ्या गोष्टींना अगदीच गोल गोल फिरत असतात. त्यांना समजत नसतं की हे नेमकं काय आहे ते. हे प्रकरण भयंकर आहे. अर्पिताला ते समजवायचा प्रयत्न करतात, पण अर्पिता या सगळ्या गोष्टी ऐकून घ्यायला तयार नसते. तिने सरळ सांगितलेलं असतं की नका नका मला तुम्ही याबद्दल बोलू. आणि त्यानंतर ती बॅग वगैरे उचलून आता शौर्याला भेटायला त्या घरी जात असते, कारण तिच्यासाठी आता शौर्य ही फर्स्ट प्रायोरिटी होती आणि त्याला लवकरात लवकर या सगळ्यातून बरं करायचं हे सुद्धा तिला वाटत होतं. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी मला नाही वाटत की मी बोलल्या पाहिजेत, असंही आता ती म्हणत असते. आणि ती आपली बॅग वगैरे घेऊन तिकडनं निघून जाते. पण दुसरीकडे मात्र शिर्केंच्या डोक्यामध्ये चाललं तेच सगळं सुरू असतं. ते म्हणतात की अर्पिताला जरी काही वाटत नसलं तरीसुद्धा मला आता संशय लागला आहे, कारण कितीही काही झालं तरी ती दुश्मनाची मुलगी आहे आणि त्या दुश्मनाच्या मुलीसोबत याचा काय संबंध असेल आणि ती हॉस्पिटलमध्ये सुद्धा कशी काय एवढा वेळ थांबली, हाच मोठा प्रश्न आहे, असंही आता शिर्केंना वाटत असतं. शिर्केंना ज्या काही गोष्टी वाटत असतात ते शिर्केंना बोलून दाखवत असतात. पण त्याच वेळेला विक्रांतला ते म्हणतात की कधी कधी तर मला डाऊट येतो ही तुझीच बहीण आहे का, कारण तू कसा आणि ही कशी. तर दुसरीकडे मात्र आता
कुमुदिनीला आदित्यसुद्धा म्हणत असतो की आजी, पण ह्या सगळ्या गोष्टी कशा शक्य होऊ शकतात? पण आजी म्हणते की का शक्य होऊ शकत नाही? कारण जर दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे तर तुम्ही का म्हणून त्या दोघांनाही अडवताय का? पण आता हर्षवर्धन या सगळ्याला नकार देत असतो. त्यापेक्षाही विजया, हर्षवर्धनपेक्षा आता विजया या सगळ्यावर भारी पडत असते. कारण तिने आता सांगितलेलं असतं की जरी तुम्ही ठरवत असाल ना की या घरामध्ये तुम्हाला ऊर्जा सून म्हणून हवी आहे, पण मी या ऊर्जा शिंदेला या घरात सून म्हणून आणणार नाही, हा माझा विषय पक्का आहे. पण कुमुदिनी म्हणते की तुझ्या बोलण्यावर काहीच होणार नाही आहे, कारण जे काही आहे ना ते सगळं काही शौर्यवर अवलंबून आहे. तू विचार कर की शौर्य जो आहे ना तो या सगळ्यासाठी खूपच जास्त ॲक्टिव्ह आहे आणि त्याला ऊर्जाला मिळवायचे आणि त्यासाठी तो काही करू शकतो. तुम्हा लोकांना काय या गोष्टी समजत नाही आहेत, त्या दोघांचं असणारं प्रेम आणि हे सगळं काही. हर्षवर्धन बोलतो की मला या गोष्टी समजून मुळात घ्यायच्याच नाही आहेत, कारण मला या गोष्टी पटतच नाही आहेत. त्यामुळे या घरात ऊर्जाला आणणं कठीण आहे, कारण ऊर्जा आणि माझे काय संबंध आहेत हेही तुला माहिती आहे. त्याच वेळेला आता ऊर्जाबद्दल विजयासुद्धा खूप काही बोलत असते. त्यावर आजी आता विजयाला सांगत असते की बघ, या आधी जेव्हा तू या मुलीला घरात आणलं होतं तेव्हा स्वतःच्याच हाताने घेऊन तू आली होतीस आणि त्यावेळेला तू हेही म्हटली होतीस की जी मुलगी म्हणजे ही मुलगी जी आहे ज्या घरात जाईल ते घर एकदम ती सजवून टाकेल आणि प्रसन्न करून टाकेल. मग आता तुला हे का वाटतंय की ती या घरात आल्यानंतर आपलं घर उद्ध्वस्त करेल असं? कारण आता या सगळ्या गोष्टी आजीने विजयाला विचारल्यानंतर विजया तिला म्हणत असते की तेव्हा मला माहीत नव्हतं का ती ऊर्जा शिंदे आहे म्हणून. जर मला तेव्हा माहिती असलं असतं ना की ती ऊर्जा शिंदे आहे तर मी ह्या सगळ्या गोष्टी तेव्हाच बोललीच नसते. तर दुसरीकडे मात्र आता ऊर्जाला आणि त्याचसोबत पूर्वाला प्रश्न पडलेला असतो की मग आजीने ते ताट का आणलं होतं? पण आता ऊर्जा या सगळ्यामध्ये पुढे जाऊ इच्छित नसते. ती म्हणत असते की या गोष्टींमध्ये मला डीपमध्ये नाही जायचं आहे. मला जे वाटलं म्हणजेच माझ्या मनात जे होतं ते मी शौर्यासमोर बोलले आणि त्याचसोबत शौर्य आता बरा झाला आहे. त्यामुळे मी आता ठरवले की शौर्य हा विषय जो आहे तो इथेच क्लोज करायचा, असं देखील ती स्पष्ट एकदम व्यवस्थितपणे बोलू लागते. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी ती बोलते ना तेव्हा मात्र आता पूर्वाही शांतच राहते. पण ऊर्जा आता म्हणत असते की मी हा विषय इथेच क्लोज केला आहे, मला इतरही कामं आहेत, कामांकडेही लक्ष द्यायला हवा, या सगळ्यामुळे कोर्टाच्या कामांकडे लक्ष द्यायचं राहिले असंही ती आता पूर्वाला सांगत असते. मग ऊर्जाला आता कामं करायचीत म्हटल्यावर पूर्वाही शांत राहते, कारण तिला असं वाटत असतं की उगाच आपण का म्हणून हिला त्रास द्यावा, कारण ऑलरेडी ती ह्या सगळ्यातून त्रासातून जाते. या सगळ्या गोष्टी पूर्वाला बरोबर कळत असतात आणि म्हणूनच ती तिला जास्त त्रास द्यायचा नाही असाच विचार करत असते. तर इकडे आता ऊर्जा आपल्या कामाला लागत असते, तर पूर्वाच्या मनात मात्र अजूनही सगळे प्रश्न ना फिरतच असतात. कारण जरी ऊर्जाने हा विषय क्लोज केलेला असला तरीसुद्धा पूर्वाच्या मनामध्ये या सगळ्या गोष्टी फिरत असतात. त्यामुळे ती ह्या सगळ्याचा आता विचार करत असते. म्हणजे शौर्याचं जरी ऊर्जावर प्रेम असलं तरीसुद्धा त्याचं लग्न ठरलं आहे, मग ते कोणासोबत काय, हे सगळे प्रसंग पूर्वाच्या मनामध्ये येत असतात आणि पूर्वा त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न करायचं काम करत असते. तर इकडे मात्र आता ऊर्जा आपल्या कोर्टाच्या कामाला लागलेली असते, कारण तिला असं वाटत असतं की आपण या विषयावर जास्त विचार करत बसलो तर आपल्यालाच या सगळ्याचा त्रास होऊ शकतो आणि तिला आता स्वतः या सगळ्याचा त्रास करून घ्यायचा नव्हता आणि त्यामुळेच ती आता कामाला लागलेली होती. पण पूर्वाला मात्र आता तिचं हे बोलणं ऐकूनच धक्का बसलेला होता. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की सगळ्यांच्या समोरच विजयाने सांगितलेलं होतं की काही झालं तरी त्या मुलीला मी ॲक्सेप्ट करणार नाही म्हणजे करणार नाही. पण आता हर्षवर्धनही तितक्याच रागानं आणि तितक्याच तिटकाऱ्यानं सांगत असतो. पण त्याच वेळेला या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलल्या जातात तेव्हा मात्र आता हर्षवर्धनला म्हटलं जातं की बघा, तुम्हाला जसं वाटतंय तसा विचार करा, पण शौर्य काही तुमचा ऐकणार नाही आहे. शौर्याचं तिच्यावर प्रेम आहे, सो तुम्ही स्वतःला आता समजवा आणि त्याचसोबत ऊर्जाला ॲक्सेप्ट करा या घरची सून म्हणून, असंही आता सांगितलं जातं. पण त्याच वेळेला आता विजया म्हणते की आई,
तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे घरातल्या सुनेंच्या अंगावर एकही खोटा दागिना तुम्हाला चालत नाही, मग तुम्ही ही सगळी गोष्ट आमच्यासमोर कशी काय मांडू शकता? चाळीतली एक चीप मुलगी आणि त्याचसोबत यांचं आणि तिचं नातं काय आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे, तरीसुद्धा तुम्हाला त्याच मुलीला या घरात कशाला आणायचं आहे? काही गरज नाही आहे त्या मुलीला या घरात आणायची, असं देखील आता आजीच्या समोरच विजया बोलत असते. पण आजींनी ठरवलेलं होतं, कारण शौर्याच्या मनात जे काही आहे ते कितीही कोणी काही झालं बोललं तरी ते काही बदलणार नाही आहे. म्हणूनच आता या सगळ्या गोष्टी आजीने फायनली सगळ्यांना सांगून टाकलेल्या असतात. त्यातच आता अर्पिता घरी यायला निघालेली असते शौर्याला बघायला, पण इकडे मात्र आता हर्षवर्धन विजया या सगळ्या लग्नासाठी तयार नसतात. पण आजीने मात्र आता एकदम कणखरपणे स्टँड घेतलेला असतो. तसंच आता पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आजी ठणकावून सांगते की अर्पिता सोबत जे आहे ते शौर्याचं लग्न होणार नाही, कारण शौर्याचं प्रेम ऊर्जा शिंदेवर आहे आणि त्या दोघांचंच लग्न होईल हे आजीनं डिक्लेअर केलेलं असतं. आणि आजी जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलत असते तेवढ्यात नेमकी दारावर अर्पिता आलेली असते आणि अर्पिताने आता हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं. अर्पिता जेव्हा हे सगळं बोलणं ऐकते तेव्हा तिला मात्र आता खूप मोठा धक्का बसतो. खरं तर ती शौर्याला भेटायला आली होती, घरात तिला थोडीफार शंकाही होती की नक्की काय चालू आहे, पण आता आता तिला या सगळ्या गोष्टी कळलेल्या असतात आणि त्यामुळेच ना तिला खूप मोठा धक्का बसतो. पण दुसरीकडे मात्र आता सगळ्यांची नजर दारावर जाते तेव्हा त्यांना अर्पिता तिथे दिसते. तर इकडे आता ऊर्जाला सुद्धा पूर्वा विचारत असते की ज्या दिवशी तुला मुलगा बघायला आला होता तेव्हा तू शौर्यला तिथे आल्यानंतर 27,000 रुपये दिले होतेस, ते 27,000 रुपये तू कुठून आणले होतेस? हा जाब देखील पूर्वा आता ऊर्जाला विचारू लागते. ऊर्जाकडे आता यांची उत्तरं नसतात. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय बाय. व्हिडिओ आवडला तर लाईक करा.